कबनूर चौकातील वाहतुकीच्या गंभीर समस्येमुळे आणखी एका नागरिकाचा बळी गेल्याची घटना बुधवारी सकाळी घडली आहे। दत्तनगर गल्ली क्रमांक 13 येथील रहमतुल्ला आलम पठाण वय 60 यांचा मालवाहतूक ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला आहे। तर नात सुफीरा हिला किरकोळ दुखापत झाली। मिळालेल्या माहितीनुसार रहमतुल्ला पठाण हे आपल्या नातीला महाविद्यालयात जाण्यासाठी इचलकरंजी एसटी स्थानकावर सोडण्यासाठी बुधवारी सकाळी दुचाकीवरून निघाले होते। कबनूर चौकातील एका हॉटेलसमोर इचलकरंजीकडून येणाऱ्या मालवाहतूक ट्रकची म्हणजे MS09 GX 8469 त्यांच्या दुचाकीला MS09 CQ 2046 ला जोरदार धडक बसली। अपघातात दुचाकी ट्रकच्या पुढील चाकाखाली गेल्यानं रहमतुल्ला पठाण व त्यांची नात रस्त्यावर फेकले गेले। पठाण यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर सुफीराच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे। घटनास्थळी नागरिकांनी जखमींना तातडीने इचलकरंजी येथील IGM रुग्णालयात दाखल केलं। मात्र प्रकृती गंभीर असल्याने रहमतुल्ला पठाण यांना पुढील उपचारासाठी मिरज येथे हलवण्यात येत असतानाच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला। रहमतुल्ला पठाण हे साध्या यंत्रमागावर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि नाताचा परिवार आहे। त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होते। वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। दरम्यान या अपघातानंतर कबनूर चौकातील वाढती वाहतूक कोंडी, अव्यवस्थित वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। या चौकात वारंवार अपघात होत असूनही नागरिकांच्या मागण्यांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जात आहे। आणखी किती जीव गेल्यानंतर प्रशासन यावर उपाययोजना करणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे। मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर।